गुड आफ्टरनून. आवाज येतोय का बघा? आपण काल काय बघत होतो बघा? कालच्या लेक्चरमध्ये आपण कशाचा अभ्यास करायला लागलो होतो? कोणत्या घटकाचा अभ्यास सुरू केला बघा आपण काल? बादामीचे चालुक्य, बरोबर? त्याबद्दल आपण काल बघत होतो बघा. ईस्टर्न चालुक्य, त्याबद्दल आपण बघायला सुरुवात केली, बरोबर? आठवतंय का बघा काल काय काय केलं होतं? आवाज येतोय का? कालच्या लेक्चर्स मध्ये जे झालेलं होतं ते आठवतंय का बघा? युनिट नंबर 3 त्यामधला ईस्टर्न चालुक्य, त्यातलं काय काय पाहिलं बघा आपण? जवळजवळ सगळं पाहिलं बघा. आता आर्ट आर्किटेक्चर मधलं कॉन्ट्रीब्युशन पुलकेशिन सेकंडचं पण बघितलं होतं आपण. त्याचबरोबर आणखी काय पाहिलं होतं बघा? आणखी काय पाहिलं होतं? काय काय आठवतंय बघा कालच्या ह्याच्यातलं? ज्या ज्या गोष्टी आपण पाहिल्या त्या आठवतात का बघा? रिव्हिजन करायचं म्हणलं तर तसं कालचं एक रिव्हिजन करून मग आजचा अभ्यास सुरू करायला पाहिजे बघा. आर्किटेक्चरल कॉन्ट्रीब्युशन काय आहे त्यांचं, आर्टमधलं कॉन्ट्रीब्युशन काय आहे ते बघायचं आहे आपल्याला, बरोबर? पूर्व चालुक्य और पूर्वेकडले चालुक्य. पुलकेशिन सेकंड आहे, मंगलेश नावाचा राजा आहे बघा त्याच्यामध्ये. अजून काय म्हणता येईल की आणखी कोणते कोणते राजे दिसतात बघा त्यामध्ये की जे आपल्याला अभ्यास करायला पाहिजेत? असं मंगलेश, पुलकेशिन दुसरा, याचबरोबर आपल्याला आणखी काय त्या काळातला आपल्याला समाज काय होता, सोसायटी काय होती, कसं होतं, या गोष्टीचं आपल्याला बघायचं आहे बघा. उदाहरणार्थ काय बघा, आता बघूया त्याच्यामधलं काय काय झालं होतं बघा. इमर्जन्स ऑफ द चालुक्य जो बादामी बघितलं, त्याला बादामीचंच काय म्हणलं जातं किंवा पॉलिटिकल स्ट्रगल काय आहे तोही आपण बघितलं बघा. कशा पद्धतीचा पुलकेशिनचा पॉलिटिकल स्ट्रगल झाला, त्यात मग पहिला राजा पुलकेशिन पहिला, त्याच्या अगोदर कोण आहे? बादामी ही राजधानी, वातापीलाच बादामी असं म्हणलेलं दिसतं बघा. त्यानंतर कीर्तिवर्मन नावाचा राजा आहे. कीर्तिवर्मन झाल्यानंतर मग आपल्याला जो दिसतो तो कुठला आहे बघा? पुलकेशिन दुसरा हा महत्त्वाचा राजा आहे बघा, सगळ्यात महत्त्वाचा राजा. मग पुलकेशिन सेकंडचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे ते आपण बघितलं. त्याच्यानंतर चालुक्यन आर्ट अँड आर्किटेक्चर बघूया बघा, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. चालुक्यन आर्ट अँड आर्किटेक्चर, चालुक्यन आर्ट अँड आर्किटेक्चर, याच्याबद्दलचं कॉन्ट्रीब्युशन महत्त्वाचं आहे बघा. काय म्हणतात की वेसर मिक्सर, ह्यांचं जे स्टाईल आहे ते टेम्पल स्टाईलमध्ये काय वेसर स्टाईल आहे बघा. वेसर टेम्पल स्टाईल आहे, मंदिर शैली जी आहे ती वेसर प्रकारची आहे बघा. टेम्पल स्टाईल जी वेसर स्टाईल ही कशापासून आलेली आहे हे आपण कुठं बघतो? ओरिजिनेटर ऐहोल, बादामी आणि पदक्कलमध्ये ह्याची माहिती मिळते. कुठले? ऐहोल, बादामी आणि पदक्कल. इम्पॉर्टंट साइट काय आहे बघा? ऐहोल. केव टेम्पल आपल्याला सापडतात बघा. काय टेम्पल आर्किटेक्चरमध्ये जर बघितलं तर काय केव टेम्पल आपल्याला सापडतात. केव टेम्पल कुठल्या ठिकाणी सापडतात बघा? केव टेम्पल म्हणजे लेणीत असणारी मंदिर, जसं आपल्याला एकविरा देवीचं दिसतं बघा. कुठं आहे बघा? भाजी लेणीमध्ये आपल्याला ते दिसतं बघा. त्यामध्ये काय बघा? अजंतामध्ये, एलोरामध्ये आणि नाशिकमध्ये. कुठं सापडते? अजंता, एलोरा आणि नाशिक या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसतं.
अजंता, एलोरा आणि नाशिक. दे आर मोनोलिथिक अँड एक्सकेवेटेड इन स्लॉपी हिल्स. ते काय एकच असणारे आहेत आणि स्लॉपी म्हणजे उतारत्या याच्यावर असणारे हिल्स आहेत. काय म्हणताल की त्यांचं जे ब्राह्मणिकल डेडिकेशन बुद्धिस्ट इन स्टाईल, ते कशावर असणार आहेत बघा. एक तर बुद्धिस्ट त्याचं वैशिष्ट्य आहे अँड ब्राह्मणिकल आहे. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं अजंतामध्ये बघा, अजंतामध्ये गेलं तर 3 धर्माचे आपल्याला काय म्हणता येईल की लेणी दिसतात. बुद्धिझमचं बी दिसतं, जैनिझमचं दिसतं आणि त्याचबरोबर ब्राह्मणिझमचं पण आपल्याला लेणी दिसते अजंता. पदकल जे आपल्याला ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स म्हणलं जातं, वेस्ट बँक ऑफ मलप्रभा रिव्हर, मलप्रभा नदीच्या तीरावर असणार. त्या पदकलमध्ये 10 मंदिरं आपल्याला आहेत बघा, 7व्या-8व्या शतकामध्ये निर्माण झालेले, जे शिवाला दिले, शिवासाठी असणार आहेत बघा. म्हणजे पदकल मधले जे 10 मंदिरं आहेत, पदकल मधले जे 10 मंदिर आहेत, पदकल जे 10 आहेत त्यातले मोस्ट ऑफ दी शिवासाठी डेडिकेटेड आहेत, डेडिकेटेड टू शिवा. त्यामध्ये काय म्हणतात पापनाथ टेम्पल, त्यातलं सगळ्यात महत्वाचं काय पापनाथ टेम्पल. आता दुसरं जे आहे की आणखी एक आहे विरूपक्ष टेम्पल म्हणलेलं आहे, विरूपक्ष टेम्पल, विरूपक्ष टेम्पल. त्यानंतर काय एलिमेंट ऑफ वैष्णविझम अँड शाक्तिझम थिओलॉजी अँड लिजेंड्स आर ऑल्सो फीचर्स. त्याच्याबरोबर त्यात काय काय थिओलॉजीमध्ये शाक्तिझम आणि वैष्णविझम याचाही प्रभाव दिसतो. थिओलॉजीमध्ये शाक्तिझम, शाक्तपंथ आहे बघा, शाक्तिझम आणि वैष्णव परंपरा, जसं वर शिवाचा आहे तसं वैष्णविझमचाही त्यामध्ये प्रभाव असलेला दिसतो. याचाही प्रभाव आपल्याला ईस्टर्न चालुक्याच्या घराण्यातल्या असणाऱ्या काय म्हणतात स्थापत्यकलेमध्ये दिसतो. मग फ्युजन आहे, 2 मेजर स्टाईलचं ही फ्युजन आहे. म्हणजे नॉर्थमधलं रेखा प्रसाद म्हणलं जातं आणि साऊथमधलं द्रविड किंवा याचं वैशिष्ट्य म्हणजे वेसर शैली जी आपल्याला या ठिकाणी दिसते ती ईस्टर्न चालुक्यामध्ये असणारी किंवा बादामीच्या चालुक्यामध्ये असणारी दिसते. टेम्पल काय बघा, 10 टेम्पल आहेत बघा. कडा सिद्धेश्वर टेम्पल, जंबुलिंगेश्वर टेम्पल, गलगनाथ टेम्पल, चंद्रशेखर टेम्पल, संगमेश्वर टेम्पल, काशी विश्वनाथ टेम्पल आपण पाहिलं, मल्लिकार्जुन टेम्पल, विरूपक्ष टेम्पल आणि पापनाथ टेम्पल, जैन नारायण टेम्पल. पापनाथ टेम्पलला काय लो अँड स्टंटेड लोवर इन नॉर्दर्न स्टाईल. पापनाथ टेम्पल आहे थोडंसं नॉर्दर्न स्टाईलचं असणार आहे बघा. काय म्हणतात हे नॉर्दर्न स्टाईलचं असणार आहे, त्या स्टाईल प्रमाणे असणार आहे. उत्तरेच्या शैलीप्रमाणे आपल्याला पापनाथ टेम्पल दिसतं. पापनाथ जे टेम्पल दिसतं ते उत्तरेच्या शैलीसारखं असणारं दिसतं, उत्तरेच्या शैलीसारखं. उत्तरेची शैली कशी आहे, खाली असणार आहेत, म्हणजे जास्त उंचावर मंदिरं नाहीत पण खाली आहेत. The site state archaeological study of India is mentioned in the text by the Sri Vijay and referred to by the Ptolemy as a Petigal in geography. याच्याबद्दलची माहिती आपल्याला टॉलेमीची जिओग्राफी आहे बघा. टॉलेमीचं पुस्तकाचं नाव काय बघा, टॉलेमीची जिओग्राफी. टॉलेमीचा भूगोल जिओग्राफी नावाचं पुस्तक आहे बघा. प्लिनीचं नॅचरल हिस्ट्री नावाचं पुस्तक आहे, त्याचं टॉलेमीची जिओग्राफी आहे. श्री विजय यामध्ये रायटिंग आहे. युनेस्कोच्या डिस्क्रिप्शनमध्ये युनेस्कोची साईट वर्ल्ड हेरिटेज साईट त्याच्यामध्ये ह्या ऐहोल पदकल आणि बादामी याचा उल्लेख आहे किंवा त्याच्यामध्ये समावेश असणारा घटक म्हणून बघितलं जातो. WHS साईट. आता हे बघा WHS साईट जे म्हणतात वर्ल्ड हेरिटेज साईट जे आहेत त्यामध्ये शिवाजी महाराजांचे पण काही किल्ले या वर्षी मेन्शन झालेले आहेत बघा. काय शिवाजी महाराजांचे पण काही किल्ले त्याच्यामध्ये मेन्शन झाले असल्यामुळं ती लिस्ट बघितलं पाहिजे बघा, कोण कोण आहे त्याच्यामध्ये, कोणाकोणाचा समावेश आहे कोणाचा समावेश नाही का लागा. त्याच्यामुळं प्रश्न जर बनला आणि कोणत्या कोणत्या किल्ल्याचा 12 किल्ले आहेत बघा टोटल शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा उल्लेख वर्ल्ड हेरिटेज साईटच्या त्याच्यामध्ये केलेला आहे बघा. तसेच हे आपल्याला ऐहोल पदकल आणि बादामीचं दिसतं. युनेस्को डिस्क्रिप्शन काय आहे पदकलचं, हार्मोनियस ब्लेंड ऑफ आर्किटेक्चरल फॉर्म फ्रॉम नॉर्दर्न अँड साऊदर्न, या दोन्हीचं मिश्रण आपल्याला
या पदकलच्या स्थापत्य कलेमध्ये आपल्याला दिसतं. स्टोन यूज काय बघा, साऊदर्न अँड सँडस्टोन आहे. abundantly locally at Padakal. Some of the sculpture are carved from the polished black granite. बादामीचे टेम्पल आपल्याला बघायचे आहेत. मला वाटतं आपण ही चित्र जी आहेत ना की आपण ह्याच्यातनं बघूया बघा. हे जे तुम्ही बघताय हे याचा अभ्यास तुम्ही याच्यातनं आधारे करा. ईस्टर्न चालुक्याचे जे काही टेम्पल्स आहेत त्याचे चित्रच बघा. चालुक्य टेम्पल, ओके, चालुक्य किंग अँड द चालुक्य, बादामी चालुक्य टेम्पल. चालुक्य इमेजेस ब्राउज स्टॉक फोटोज काय प्रकारचे आहेत बघा. ईस्टर्न चालुक्य आपल्याला वेगळ्या प्रकारचे बघायचे, त्यातले फोटो फक्त आपल्याला बघायचे. हा व्हिडिओ, आपल्याला व्हिडिओची गरज नाही. दुसरा हा बघा, बघून घ्या, चित्र बघा. नेम पाहिजे आपल्याला. किंगडम ऑफ साऊथ एशिया म्हणलं, ईस्टर्न चालुक्य. Incredible detail and striking hill temples at Sinhachalam shows both Orisian and Chalukyan influence. ओरिसाचा आणि चालुक्याचा दोन्हीचा प्रभाव असणारा दिसतं बघा. हे टेम्पल आहे बघा. विष्णुवर्धन, गुरुजरा प्रतिहार, त्यातलं आपल्याला फक्त टेम्पल्स बघायचे. यात काय दिलेत का बघू टेम्पल्स. Glimpses of ancient India. आपल्याला काय एन्शियंट टेम्पल्स बघा. एन्शियंट टेम्पल बादामी मधलं स्टोन आहे बघा. बादामी मधलं. त्याचबरोबर काय म्हणतात, कार पिलर ॲट द टेम्पल. परत बघा बादामी एंट्रन्स आहे, केव नंबर 3 चा एंट्रन्स आहे. पिलर्ड वरांडा और द फॅकेड. पदक्कल टेम्पलचं बघून घ्या. पदक्कल टेम्पल तसं नाही तर वेगळ्या पद्धतीने सर्च करूया. कारण या चित्रांच्या आधारे तुमच्या लक्षात जास्त चांगलं राहू शकतं बघा. कारण माहिती आहेच महत्वाची, पण त्याच्याशिवाय बी आहे महत्वाचं ते तुम्हाला पिक्टोग्राफी मेमरी ही चांगली चालली पाहिजे बघा त्याच्यामध्ये. आंध्राचं असणार आहे, आंध्र प्रदेशची साईड आहे, त्याच्यावरनं बघूया बघा. ईस्टर्न चालुक्य डायनेस्टी. येणार आहे कल्चरल नेटवर्क इंटरफेस डाटाबेस फॉर द सिरियस आंध्रा पर्सन. आंध्राचं नाही आपल्याला काय, आपल्याला टेम्पल्स बघायचे आहेत. साऊथ इंडिया अँड द डेक्कन इन 12th सेंचुरी. हा ही त्याची क्रोनॉलॉजिकल पण आहे बघा. जयसिंह का आहे, तैल दुसरा, मिलराज, त्यानंतर असणार काय पुलकेशिन सेकंड, बादामी डायनेस्टी, फाउंडेड बातापी पूर्व, त्याची क्रोनॉलॉजी बघा. आंध्र प्रदेशच्या साईडवरच असणार आहे. आपल्याला फक्त त्यातली ओरिजिन ऑफ द चालुक्य आपण बघितले, काय प्रकारचं मूळ आहे, कुठनं आलेले आहेत, काय आहे. चालुक्य जर
लत्ता जिनॉलॉजिकल टेबल आहे बघा. कुब्ज विष्णुवर्धन, काय इंद्रभट्टारक, विजयादित्य. मे बी ह्याच्यात नाही दिसत बघा. ठीक आहे, आपण त्याची मॅप बघूया बघा. ऐहोल, पद्मदक्खल, बादामी. ऐहोल, पद्मदक्खल, बादामी हे आपल्याला साईट्स बघायचे. चालुक्याचं असणार आहे. ऐहोलचं बघा या स्टाईलचं ऐहोलचं आहे. दुर्गा टेम्पल क्लस्टर ॲट बादामी, 7व्या-8व्या शतकातला असणारा मठ आहे त्यातला. रिलीफ ऑफ स्लीपिंग विष्णू, विष्णू झोपलेल्या त्या काय अवस्थेत असणार आहे. ऐहोळ फोर्ट आहे बघा. ऐहोळ फोर्ट मेघुती म्हणलेलं आहे. मेघुती हिल इनक्लोजिंग द जैन टेम्पल विच इज डेटेड टू 634 मध्ये असणारा मेघुती जैन टेम्पल आहे. मेघुती टेकड्यावर असणारं जैन टेम्पल आहे. 8व्या शतकातलं शिवाचं टेम्पल आहे बघा, त्याला लाडखान टेम्पल म्हणलेलं आहे. लाडखान टेम्पलवर आपल्याला जर प्रश्न विचारला, ईस्टर्न चालुक्याचा असणार भाग आहे बघ. पुढचं बघू त्याच्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. ऐहोल टेम्पल बघून घ्या. ऐहोल टेम्पल, ऐहोल टेम्पलमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी बघायला लागतं बघा. ऐहोल टेम्पल त्याच्यानंतरचं काय बघा, पुढचा भाग पहिला ऐहोल टेम्पल नंतर हे काही दुर्गा टेम्पल आहे. ऐहोलचं दुर्गा टेम्पल. त्यानंतरचं आहे बघा ऐहोलचं दुर्गा टेम्पल, दुसरा व्ह्यू आहे. नंतर काय ॲमोरस कपल ॲट द दुर्गा टेम्पल, एक आहे ऐहोल टेम्पल. ऐहोली और ऐहोल, ऐहोली टेम्पल. गौदरगुडी टेम्पल एक्सपेरिमेंट आहे ॲट ओपन स्ट्रक्चर, कशा प्रकारचं आहे ते बघून घ्या. ASI मोन्युमेंट नंबर दिलेले, ASI ने तिचे काही नंबरिंग दिलेलं आहे बघा. ऐहोल टेम्पल इन्स्क्रिप्शन्स, ऐहोली और ऐहोल, ऐहोली टेम्पल मोन्युमेंट आर कलेक्शन ऑफ 100 टेम्पल्स बिल्ड प्रिडॉमिनेंटली बिटवीन 6 and 8th century नियर मलप्रभा रिव्हर, मलप्रभा नदीवर आपल्याला बांधली गेलेली दिसतात. त्याच्यानंतर काय विष्णू आणि लक्ष्मीनी विथ गरुड और रावण फडी. बघून घ्या. चित्र फक्त बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. ब्रह्मा कार्विंग इन वच्छपय्या गुड्डी ॲट मुंबई म्युझियमला असणार आहे बघा. डिफिटेड कार्विंग ऑफ ऐहोल टेम्पल, मल्लिकार्जुन टेम्पल कॉम्प्लेक्स ॲट ऐहोल. तर रामलिंगेश्वर शिवा टेम्पल ॲन्युअल रथ, जो काही रथ आहे बघा त्या काळातला ग्रुप आहे तो पूर्ण ऐहोल. एक्सटेरियर स्कल्पचर, बाहेरच्या असणारं शिल्पकला काय स्वरूपाची आहे ती. त्याच्यानंतर आहे बघा राचेगुडी टेम्पल ऑफ त्र्यंबकेश्वर. त्यानंतर कुंटी ग्रुप कोलेनॉड. गौरी टेम्पल मंडप ऐहोळ. या प्रकारचं आपल्याला स्टोर बुद्धिस्ट टेम्पल, 2 मजली असणारं बुद्धिस्ट मंदिर जे ऐहोळमध्ये आहे बघा. 2, 1 आणि 2 या प्रकारचं आपल्या आता अजंतामध्ये बी आपल्याला दिसतं बघा. 2-3 स्टोर किंवा 2-3 मजली असणारं मंदिराचं स्ट्रक्चर पण आपल्याला ऐहोलमध्ये पण असलेलं दिसतं बघा. ओके. मेघुती हिल जैन टेम्पल, मेघुती टेकड्यावरचं जैन टेम्पल. ऐहोल संस्कृत इन्स्क्रिप्शन आहे बघा. ऐहोलचं संस्कृत इन्स्क्रिप्शन आहे, काय स्वरूपाचं आहे बघा. त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये त्या पद्धतीने आपण जे काय आहे ते बघितलं बघा. वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पल्स माहिती असले पाहिजेत किंवा त्यावरचे प्रश्न जर आले तर आपल्याला त्याबद्दल प्रश्न सोडवता आले पाहिजेत बघा. प्रश्न सोडवता येणं हा सगळ्यात महत्त्वाचा टास्क आहे बघा. काही जरी झालं तरी प्रश्न सोडवता आले पाहिजेत बघा. त्याच्यानंतर बघा आणखी काही टेम्पल्स आहेत बघा, ते थोडक्यात बघू आणि मग आपला पुढचा जो भाग आहे तो सिलेबस मधला सुरू करूयात बघा. सिलेबस मधला जो पुढचा भाग आहे तो सुरू करूया.
बहादामी टेम्पल आहे, त्यामध्ये हिंदू आहे आणि त्याचबरोबर आणखी काय केव 1 आणि 4 त्यामध्ये काय केव 1 आणि 4 बहादामी टेम्पल. केव 1 ते 4 1 ते 4 कशासाठी आहे बघा, सँडस्टोन फॉर्मेशन आहे बघा, सँडस्टोन फॉर्मेशन सँडस्टोन फॉर्मेशन सँडस्टोन त्याचं फॉर्मेशन आहे. तांडव डान्सिंग शिवाय नटराज केव पहिल्यातच काय बघा, शिवाचं जे तांडव नृत्य आहे ते त्या ठिकाणी आहे बघा, काय तांडव डान्सिंग, तांडव जे नृत्य आहे शिवाचं, शिवा ॲज अ नटराज म्हणून, शिवाला शिवा महादेव नटराज अशी नाव आहेत बघा. भूतनाथ ग्रुप ऑफ टेम्पल अलॉंग अगस्त्या लेक, अगस्त्या लेकवर असणार भूतनाथ टेम्पल आहे. केम अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ जैन और फॉर अ वाइल, लॅटर इट वॉज टेकन ओव्हर बाय द लिंगायत, नंतर लिंगायतने त्याच्यावरती कंट्रोल मिळवलेला दिसतो. इन्स्टॉल अ शिवलिंग इन द श्राईन अँड नंदी इन द फ्रंट, नंदी पुढे आणि शिवलिंग आतल्या साईड, जे आपण म्हणतो ना. स्टाईल ब्लेंड ऑफ नॉर्थ इंडियन अँड अर्ली साऊथ इंडियन टेम्पल आर्किटेक्चर. मल्लिकार्जुन टेम्पल लाई नॉर्थ ईस्ट ऑफ द लेक अँड बिलॉंग टू द पिरियड ऑफ द लॅटर चालुक्य, नंतरच्या चालुक्याच्या काळातलं आपल्याला काय म्हणता येईल मल्लिकार्जुन टेम्पल दिसतं. इट इज टायर्ड पिरॅमिड स्ट्रक्चर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेस्टर्न चालुक्य आर्किटेक्चर. शिखर हे द्रविडियन टाईपमध्ये दिसतं, शिखर जे आहे ते या ठिकाणचं जे आहे ते द्रविडियन पद्धतीचं शिखर आहे बघा. all the early Chalukyan cave shared temple in Badami except Upper Shivalaya are Niradhara structure. त्यानंतर विरूपक्ष टेम्पल, विरूपक्ष टेम्पलवर प्रश्न विचारला जाईल बघा. विरूपक्ष टेम्पल, विरूपक्ष टेम्पल लार्जेस्ट ऑफ द पट्टा पदक्कल मोन्युमेंट, पदक्कल मधलं सगळ्यात मोठं मोन्युमेंट कधी बांधलेलं आहे? बिल्ट इन 740 AD बाय क्वीन लोक्का महादेवी. लोक्का महादेवी टू कमेन्सरेट हॅज हजबंड विक्ट्री ओव्हर द किंग फ्रॉम द साऊथ. दक्षिणेकडच्या राजावरच्या विजयासंदर्भात या राणीने हे बांधलेलं आहे बघा विरूपक्ष टेम्पल. प्युअरली साऊदर्न स्टाईलचं आहे, पूर्णपणे काय प्युअरली शुद्धपणे साऊदर्न स्टाईलचं आहे. साऊदर्न स्टाईलचं हे टेम्पल दिसतं. हॅज अ व्हेरी हाय स्क्वेअर अँड स्टोर टॉवर, शिखर आपल्याला दिसतं, उंच शिखर आहे आपल्या, हायर टॉवर, हाय शिखर. टेम्पल रिप्रेझेंट सीन्स फ्रॉम द रामायण, यामध्ये काय दिसतात बघा, ह्या मंदिरामध्ये आपल्याला जे सीन्स आहेत ते रामायणात दिसतात बघा. टेम्पल वॉल्स रिप्रेझेंट्स, या मंदिराच्या भिंतीवरती काय म्हणता येईल की सीन जे आहेत किंवा जे दृश्य आहेत ते रामायणातले दृश्य आहेत बघा. रामायणाच्या स्टोरीज किंवा रामायणातल्या कथा या कुठल्या विरूपक्ष टेम्पलच्या विरूपक्ष मंदिराच्या भिंतीवर आपल्याला असलेलं दिसतं. त्याला अजून श्री लोकेश्वर महाशील प्रसाद असंही म्हणलं जातं. लोकेश्वर महाशील प्रसाद या पद्धतीने त्याला म्हणलं जातं. ऑनरिंग क्वीन लोका महादेवी who commissioned the temple facing east, the temple on a plan square. म्हणजे आपल्याला टॉवर पण दिसतो बघा, सॅंक्टमच्या वर टॉवर असणार दिसतं, सॅंक्टम आहे त्याच्यावर टॉवर आहे. नंदी मंडप सिच्युएटेड ॲज द ईस्ट टेम्पल, कार्विंग ऑन द सेन वॉल. नंतरचं टेम्पल आहे बघा, कुठलं आहे बघा, ऐहोळ ग्रुप ऑफ टेम्पल आपण पहिलं, रेखा प्रसाद आहे, मुंड मंडळ आहे, मुंड मल आहे, द्रविडियन आहे, विमान आहे, कदंब चालुक्याचं असणारं त्या फ्युजन स्टाईल आहे. कुठलं ऐहोळी फ्युजन स्टाईल आहे, म्हणजे दोघांचं मिश्रण त्यामध्ये दिसतं. आपण हे चित्र बघितलेत बघा. हुचीपल्ली गुड्डी क्रॅडल ऑफ द इंडियन टेम्पल आर्किटेक्चर ऐहोळला म्हणलं जातं. भारतीय स्थापत्यकलेचं मूळ आपल्याला ऐहोल इन्स्क्रिप्शनमध्ये म्हणलं जातं. भारतीय स्थापत्यकलेचं मूळ जे आपल्याला दिसतं ते ऐहोलच्या
काय म्हणता येईल की शिल्पकलेमध्ये दिसतं. त्यामध्ये ब्राह्मणी कला आहे, जैन पण आहे, याचा वैशिष्ट्य दिसतं. लाडखान टेम्पल आहे बघा, चालुक्य शिवा टेम्पल म्हणलं, ते पहिल्यांदा विष्णूसाठी असणार आहे बघा. लाडखान टेम्पल ऐहोळला असणार आहे. कोणासाठी आहे बघा, ओरिजिनली नोन ॲज डेडिकेटेड टू विष्णू, विष्णूला डेडिकेट केलेला आहे, समर्पित कुणाला, विष्णूला. विष्णू. द टेम्पल वॉज बिल्ड ॲज अ पंचायतन स्टाईल. याचं जे वैशिष्ट्य आहे बा, पंचायतन स्टाईल आहे ते. पंचायतन स्टाईल मध्ये असणार दिसतं. रेक्टँग्युलर स्ट्रक्चर अँड एंड्स विथ स्क्वेअर. सुरुवात कसं होते, रेक्टँग्युलर पासून सुरुवात होती आणि स्क्वेअर मध्ये येऊन ते थांबतं. स्टार्ट विथ अ रेक्टँग्युलर स्ट्रक्चर अँड एंड्स विथ अ स्क्वेअर. पेंटिंग्स पण आहेत बघा या टेम्पल्सवर आपल्याला असणारे दिसत बघा, ते विष्णूच्या आहेत. चालुक्य अडॉप्टेड द वाकाटका स्टाईल इन पेंटिंग. चालुक्यांनी वाकाटकांची शैली आपल्याला पेंटिंग्स मध्ये वापरलेली दिसते. पेंटिंग मध्ये आपल्याला काय, विष्णूचे जे अवतार आहेत चालुक्याच्या काळातल्या पेंटिंग मध्ये विष्णूच्या अवताराबद्दलची माहिती आपल्याला त्यामध्ये दिसते. त्यातल्या त्यात काय बघा, चालुक्याचं जे पेंटिंग आहे किंग मांगलेश, म्हणजे कोणाचा, किंग मांगलेश म्हणजे पुलकेशिन दुसरा येण्याच्या अगोदरचा जो राजा होता चालुक्याचा, त्याच्यातला आलेला दिसतं. आता चालुक्यन लिटरेचर बघूया बघा. चालुक्यन लिटरेचर बघूया आपण आता. चालुक्याचं काहीच ठेवलं नाही बघा आपण इथं, म्हणजे पुढच्या याच्यात काही विषयच राहणार नाही आपल्याला. चालुक्यन लिटरेचर. चालुक्यन लिटरेचर काय बघा, लँग्वेजेस संस्कृत मध्ये, कन्नड मध्ये आणि प्राकृत मध्ये, तीन भाषेमध्ये लिटरेचर दिसतं. ऐहोल इन्स्क्रिप्शन, संस्कृत इन्स्क्रिप्शन ॲट मेघुती जैन टेम्पल इन ऐहोळ. Chalukya used Sanskrit in pillar inscription such as Aihol and Mahakodam. Badami inscription, it mentions Kannada as the local or Prakrit language, meaning the people language. लोकांची भाषा म्हणून कन्नडाकडे गेलेले दिसतात बघा, लोकांची भाषा म्हणून कन्नडाकडे गेले. सप्तवतराम, a grammar work authored by the chieftain of the, या पुस्तकाचे नाव लिहिते बघा, सप्तवतराम. A grammar work, authored by the chieftain of Pulkesin II in संस्कृत. या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, सप्तवतराम. त्रिपादी आहे बघा, त्रिपादी ही पोएट्रीचा एक फॉर्म आहे बघा, पोएट्री फॉर्म आहे, त्याला काय म्हणता येईल, पोएट्री फॉर्म आहे. पोएट्री फॉर्म of poet exists. One of the poem in the inscription of Kappa Arabhatta of Badami is Tripadi. कौमुदी महोत्सव आहे. त्याचबरोबर काय म्हणाला आहे, कौमुदी महोत्सव. कौमुदी महोत्सव इज वॉज रिटन बाय पुलकेशिन सेकंड. कोणी लिहिलेला आहे, पुलकेशिन सेकंडच लिहिलेला आहे बघा, पुलकेशिन सेकंड. डॉटर इन लॉ, पुलकेशिन सेकंड डॉटर इन लॉ, त्याच्या सुनेनं लिहिलेला आहे बघा, डॉटर इन
लॉ. कोण नाव काय बघा, विजिका अ पोएटिस, कवयित्री विजिका अ पोएटिस, म्हणजेच काय त्याला म्हणता येईल आपण, कवयित्री. ॲडमिनिस्ट्रेशन बद्दल काय बघा, तर पॅटर्निस्टिक कंट्रोल आहे बघा, जे काय ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते पॅटर्निस्टिक कंट्रोल ओव्हर द विलेज विच वाज अनलाईक द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॅक्टिस ऑफ साऊथ इंडिया, जे दक्षिण भारतातले आहेत त्या प्रकारची आहे. किंग हा सगळ्या प्रशासकीय घटकांमध्ये काय ॲक्टिव्हली सहभागी आहे बघा, राजा सगळ्याच ठिकाणी सहभागी असलेला दिसतो. किंग वॉज द हेड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अँड हायेस्ट ज्युडिशियल अथॉरिटी. राजा हा सगळ्या प्रशासनाचा प्रमुख आणि त्याचबरोबर तो न्यायिक व्यवस्थेचा सुद्धा प्रमुख आहे बघा. मोस्ट ऑफ द चालुक्यन किंग वर्क फॉर द वेलफेअर ऑफ पीपल. जास्तीत जास्त जे राजे होते चालुक्याचे, जे लोकांच्या हितासाठी काम करत होते. काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, मंत्रिमंडळ पण आहे. महामात्य नावाचा अधिकारी आहे बघा, त्याला महामात्य म्हणलेला आहे, त्याला प्राईम मिनिस्टर आहे. डिव्हिजन ऑफ किंगडम, डिस्ट्रिक्ट विषयासाठी आपल्याला विषयधपती. मॅरिटाईम पॉवर म्हणून पण आपल्याकडे बघितलं जातं. त्या पुलकेशिन सेकंड हॅड 100 शिप्स, 100च्या आसपास त्याकडे ते जहाजा होत्या, त्यामुळे त्याचा कंट्रोल असलेला दिसतो. इरा रिवायवल ऑफ हिंदू कल्चर अँड स्पिरिच्युअलिटी, हिंदू धर्म आणि आध्यात्मिकतेचं पुनर्जीवन केलेला आपल्याला ईस्टर्न चालुक्य घराणं दिसतं. त्यामध्ये काय म्हणतात, वैदिक देवता आहेत, वैदिक रिच्युअल्स आहेत, कर्मकांड आहेत, याला दिलं गेलेलं महत्त्व हे आपल्याला ईस्टर्न चालुक्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणून बघायला लागतं. वैष्णविझम आहे, शैविझम आहे, शाक्त कल्ट आहे, जैनिझम आहे, याला काय म्हणता येईल की प्रोत्साहन पण मिळालेलं आहे आणि त्याच्या प्रकारचा स्कोप पण मिळालेला आहे. हिओनसंगनं मेन्शन केलेलं आहे बघा की वेस्टर्न डेक्कनमध्ये या ठिकाणी बुद्धिझम हा ऱ्हासाला चालला होता. ईस्टर्न चालुक्याला व्हिजिट दिल्यानंतर त्यांना सांगितलेलं होतं, कारण त्या काळातला जो रविकीर्ती नावाचा जो कवी होता, कोणाच्या पुलकेशिन सेकंडच्या दरबारातला, त्याच्या रायटिंगमध्ये काय आलं होतं, वुमन वेअर रिस्पेक्टेड इन द सोसायटी. महिलांचं काय म्हटलं होतं की या ईस्टर्न चालुक्याच्या काळामध्ये महिलांचा तेवढाच आदर केला जातो. इकॉनॉमीमध्ये काय म्हणता येईल की इन्कम फ्रॉम लँड, जमिनीपासूनच उत्पादन येत होतं, कसं महसुलाच्या स्वरूपात येत होतं. व्यापार वाणिज्यातनं काय म्हणता येईल की महसूल येत होता. लूट हा सुद्धा एक महसूल निर्माण करण्याचा एक मार्ग होता बघा. पुलकेशिन सेकंडच्या मृत्यूनंतर मात्र हे ऱ्हासाला चाललं बघा. आणि इंटरनल फ्युड्स म्हणजे अंतर्गत यादयुद्ध सुरू झाले, भावाभावातच नातलगातच भांडणं सुरू झाली आणि हे फ्रिक्शनल विथ पल्लव, आणि त्याचबरोबर पल्लवांसोबत पण लढाई झाली, अंतर्गत वाद झाला आणि ही सत्ता आपल्याला नष्ट व्हायला लागलेली दिसते. चालू हे कंटिन्युअस वार विथ राष्ट्रकूट इन दॅटर टाइम्स. मग काय राष्ट्रकुटांसोबत पण त्यांची लढाई, पल्लव, राष्ट्रकूट आणि अंतर्गत वाद, ह्या 3-4 कारणामुळं हे आपल्याला ईस्टर्न चालुक्य संपलेलं दिसतं. आपल्याला विष्णू बादामी बघितलंय बघा, त्यामध्ये काय काय आहे ते एकदा बघून घ्या, लिहून घ्या. हे लिटरेचरचे 2 घटक आहेत, ते त्याच्यावर प्रश्न विचारतील बघा. चला, याच्यानंतरचं घराणं कोणतं आहे बघूया बघा. जे काही आहे आपल्याकडे डायनेस्टी कोणते याच्यानंतरची बघूया बघा आपण, त्याच्याबद्दलचा अभ्यास करू आपण.
चालुक्य झाले. आता राष्ट्रकुटांकडे जाऊ आपण. राष्ट्रकुटांबद्दल काय माहिती आहे बघा तुम्हाला? हा घटक आपल्याला बघायचा होता. राष्ट्रकूट हे झालं, हे झालं, हे झालं, हे झालं. राष्ट्रकूट कल्याणी, चालुक्य, काकाती, वरंगळ, होयसळा आणि यादव. राष्ट्रकूट घराणं बघूया आपण आता. चला, संस्थापक कोण आहे बघा राष्ट्रकुटांचा? राष्ट्रकूट डायनेस्टी. राष्ट्रकूट डायनेस्टी काय बघा, कुठं आहे? राष्ट्रकुटांबद्दल काय काय माहिती आहे? गुप्तोत्तर काळामध्ये आपण बघतोय त्यातले घराणे जे काय आहेत, किंवा अर्ली मिडिवल मधले आपण घराणे बघतोय बघा. चला सांगा पटापटा पटापटा. राष्ट्रकूट, राष्ट्रकूट पूर्वेकडील चालुक्य और वेंगीचे चालुक्य आपण बघितलेत. चालुक्य पण बघितलेत, बादामीचे चालुक्य, दुसरा पुलकेशीन, सगळं आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे बघा. दुसरा कीर्तिवर्मन काय, विनयादित्य म्हणलेलं आहे. पित्याच्या मृत्यूनंतर चालुक्य गादीवर आला, पहिला विक्रमादित्य. ते पुढचा घराणा पण आपल्याला त्यातलं बघितलेलं आहे चालुक्यांमधला. मग पूर्वेकडले चालुक्य आपल्याला परत बघायचे. पूर्वेकडील चालुक्य और वेंगीचे चालुक्य आपल्याला याच्यानंतर बघायचं आहे बघा. हे झालं की पूर्वेकडचे चालुक्य बघायचे. राष्ट्रकूट हे बघितल्यानंतर पूर्वेकडचे चालुक्य बघायचे आपल्याला. त्याच्या अगोदर राष्ट्रकुटांचं सांगा बघू. पृथ्वीराज रसो काय आहे बघा त्याच्यामध्ये, उत्तर भारत किंवा त्यातल्या असणारे जे काही घराणे आहेत ते. चला सांगा पटापटा पटापटा पटा. मूळ फारसे आपल्याला काय स्पष्ट नाही, पण काय या घराण्याच्या मुळासंबंधी विविध मते मांडतात. डॉक्टर भांडारकर राष्ट्रकूट हे तुंग राजाच्या वंशातील असावेत. डॉक्टर भांडारकर काय सांगतात, ते तुंग वंशाचे असावेत. मुळाबद्दल आपण बघायला लागलो की हु वॉज द राष्ट्रकूट. राष्ट्रकूट वॉज द ओरिजिन काय, तुंग वंशाचे असावेत. पण डॉक्टर सी जी वैद्य राष्ट्रकूट हे मराठ्यांचे वंशज असतात. बाकीचे लोक अभ्यासक जे दुसरे अभ्यासक आहेत कुठले, सी जी वैद्य काय म्हणतात, ते मराठ्यांचे वंशज असतात. सी जे वैद्य काय म्हणतात, त्या राष्ट्रकूट कोण होते, तर राष्ट्रकूट डॉक्टर सी जे वैद्य. सी जी वैद्य काय म्हणतात, हे मराठ्यांचे वंशज असावेत. मराठ्यांचे वंशज असावेत कोण, राष्ट्रकूट. जे आपल्याला दिसतं राष्ट्रकूट हे मराठ्यांचे वंशज असावेत. तर फ्लिंट नावाचा जो पाश्चिमात्य इतिहास संशोधक आहे, राष्ट्रकूट राठोड घराण्यातील असावेत असा सिद्धांत मांडतात. म्हणजे वेगळ्या लोकांचे वेगळे मत दिसतात बघा. अन्य काही इतिहासकार राष्ट्रकूटांचा आंध्रातील द्रविड घराण्याशी संबंध असावा असंही सांगतात. बाकीचे काही राहिलेलं फ्लिंट वेगळं सांगतात, भांडारकर वेगळं सांगतात, आणि वैद्य सी जी वैद्य नावाचे अभ्यासक हे वेगळे वेगळे सांगतात. पण राष्ट्रकूट या संज्ञेचा शब्दशः अर्थ एखाद्या राष्ट्राची शासन व्यवस्था सोपवलेला अधिकारी असा आहे. म्हणजे राष्ट्रकूट या शब्दाचा अर्थ काय, एखाद्या राज्याची शासन व्यवस्था सोपवलेला अधिकारी म्हणजे राष्ट्रकूट आहे बघा. राष्ट्रकूटांनी चालुक्यांचा पराभव करून आपले राज्य स्थापन केले.
चालुक्यावर मिळवलेले विजय राष्ट्रकूट आंध्र प्रदेशातील काय उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर नगराचे होते. आता त्याला आपण धाराशिव म्हणतो. सध्या सीना नदीचा जो पूर आहे तो राष्ट्रकूट रिजन मध्ये दिसतो बघा. आताच्या महाराष्ट्रातील म्हणलं तर उस्मानाबाद म्हणजे धाराशिव मध्ये आपल्याला सीना नावाच्या नदीनं जी काही पुराची परिस्थिती निर्माण झाली होती बघा ते आपण बघितली. हे राष्ट्रकूट बादामीचे चालुक्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांची मूळ भाषा कानडी होती. म्हणजे जे एक तर आहे बघा ते बादामीचे चालुक्यांच्या दरबारात असावेत त्याप्रमाणे आलेलं दिसतं. या राष्ट्रकूटांच्या घराण्यातील काही वराडात स्थलांतर केले. वराडी प्रदेशात म्हणजे विदर्भातल्या काही प्रदेशात स्थलांतर केले. कालांतराने या स्थलांतराने किंवा राष्ट्रकूटाच्या काही वंशजांनी औरंगाबाद जिल्ह्यात आपले राजवट स्थापन केले. राष्ट्रकूट घराण्यात नाव घेण्याजोगा पहिला राजा जो कोण आहे तो इंद्र आहे बघा. त्याने चालुक्य राजकन्याशी विवाह केला आणि याचा जो संस्थापक म्हणलं जातं तो राष्ट्रकूटांचा आहे बघा दंतीदुर्ग. दंतीदुर्ग वाज द संस्थापक or the founder of the संस्थापक. दंतीदुर्ग आपल्याला काय संस्थापक दिसतो कोणाचा राष्ट्रकूट घराण्याचा. संस्थापक आपल्याला राष्ट्रकूट घराण्याचा दिसतो. राष्ट्रकूटांच्या गादीवर आला कधी आला 710 AD 710 AD तो संस्थापक म्हणून आपल्याला आलेला दिसतो. त्याने राष्ट्रकूट घराणे प्रभावशाली केले व नावावर आणले. 772 मध्ये दुसरा कीर्तिमन हा बादामीच्या चालुक्याकडे एक सरदार म्हणून दंतीदुर्ग काम पाहत होता. हळूहळू त्याने आपली सत्ता जमवली आणि चालुक्याचा पराभव करून तो महाराष्ट्राचा सत्ताधीश झाला. कोण दंतीदुर्ग पहिला जो संस्थापक. त्यानंतर त्याने गुजरात व मध्य प्रदेश या काय म्हणतात त्याच्यावरती कब्जा मिळवलेला दिसतो. त्यानंतर काय त्याने म्हैसूरच्या श्रीशैल्य प्रदेशाच्या राजालाही मांडलिक बनवले. ही मांडलिक बनवायची जी परंपरा त्यातनं सामंतशाही आलेली बघा. मग त्याला सरंजामशाही पुढे आलेला शब्द आहे. सामंतशाही गुप्ता काळात सुरू झाली. सरंजामशाही पुढे सुरू झाली. इंडियन म्हणजे अर्ली मिडियल किंवा मिडिवल मधला भाग आहे बघा. इंडियन फ्युडलिझम आणि सामंतशाही जमीन आधारितच आहे पण फ्युडलिझम सुद्धा तसंच आहे. पण सामंतशाहीमध्ये काय आहे की वेगळ्या दृष्टिकोनातून त्याला बघायला लागेल बघा. वेगवेगळे काय अर्थ त्याचे लागतात बघायला पाहिजे. पुढे त्याने कांचीवर चाल करून कीर्तिवर्मन काय म्हणतात की राजाची सत्ता उखडून टाकली. प्रतिहार राजा देवराज याने त्याचा पराभव याचाही त्याने पराभव केला. कुणी केला त्या जो राजा जो आहे त्याने आपली कन्या रेवा हिचा विवाह पल्लव मालाच्या राजाशी लावून दिला आणि त्याचबरोबर अशा प्रकारे आपली मुत्सद्देगिरी पराक्रम याच्या जोरावर दंतीदुर्ग दक्षिणेतील सर्वात प्रभावी राजा झाला. तो 756 मृत्यू पावला. 756 तो मृत्यू पावलेला दिसतो. हाऊ डिड द राष्ट्रकूट इमर्ज. ओरिजिन आपण बघितलं. राष्ट्रकूट कोण होते आपण बघितलं प्रभास पाटण मधनं त्या कन्नौज succeeded in their motive and continued till the 10th century. Descendants, they claim descendants from the Rastika or the Ratikas, an important clan living in the Kannada speaking region, mentioned in Ashokacha. जे क्लॅन आहे कन्नड स्पीकिंग रिजन मध्ये राहणारा जो कोणताच क्लॅन आहे बघा रस्तिका नावाचा क्लॅन आहे. रस्तिकाज और रतिकाज रतिकाज नावाचा जो क्लॅन आहे जो की अशोकाच्या एडिक्ट्स मध्ये आलेला आहे. अशोकाज एडिक्ट्स मध्ये याचा उल्लेख आहे मेन्शन केलेला आहे. हर्ट ऑफ राष्ट्रकूट एम्पायर इन्क्लुडेड मग ते कुठल्या ठिकाणी होतं बघा. त्याचा जो प्रदेश आहे तो प्रदेश कोणता कोणता आहे. राष्ट्रकूटाचा प्रदेश कोणता आहे. कर्नाटक आहे. कर्नाटक आहे. महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आहे आणि आंध्र प्रदेशचा भाग आहे. हा भाग दिसतो. त्यामध्ये बरेच भाग आहेत बघा. चालुक्य मध्ये गेलेले आहेत. मान्यखेत ही त्यांची राजधानी. राष्ट्रकूटांची राजधानी मान्यखेत ही राजधानी आहे.
मालखेडवरून मान्यखेत ही राजधानी आहे बघा. मान्यखेत ही आपल्याला त्याची राजधानी असते दिसते. पॉलिटिकल हिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर आपल्याला काय मान्यखेत ही मालखेडवरून आलेली राजधानी. दंतीदुर्ग आहे बघा 735 ते 756 त्याचा असणारा कालखंड आहे. 735 ते 756 हा त्याचा कालखंड आहे. फाउंडर ऑफ द राष्ट्रकूट डायनेस्टी, ओव्हरथ्रो द चालुक्य अँड एस्टॅब्लिश द राष्ट्रकूट. राष्ट्रकूटांना साम्राज्य स्थापन करणारा आणि चालुक्यांना पराभूत करणारा एम्पायर त्याने एस्टॅब्लिश केलेलं दिसतं. पल्लवांना पराभूत केलं आणि राष्ट्रकूटांनी दक्षिण भारतातला कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रभुत्व निर्माण केलेलं दिसतं या दंतीदुर्गनं. मग कॉन्ट्रीब्युशन काय बघा. त्याच्यानंतरचा जो काही राजा आहे त्यानंतरचा राजा कुठला आहे बघा. पहिला कृष्णा फर्स्ट आहे बघा. दुसरा राजा आपण बघूया. पहिला आपण बघितला दंतीदुर्ग. विल टॉक अबाउट द सेकंड रुलर ऑफ द राष्ट्रकूट डायनेस्टी इज अ कृष्णा फर्स्ट. कृष्णा पहिला. त्याचा कालखंड आहे बघा 756 74 AD. आर्ट ऑफ स्कल्पचर स्टार्टेड ड्युरिंग हिज रिजन. शिल्पकलेची सुरुवात याच्या काळात झाली. दंतीदुर्गाला पुत्र नसलेले त्याच्यानंतर त्याचा चुलता पहिला कृष्ण राष्ट्रकूटाच्या गादीवर आला. म्हणजे कोण आला. दंतीदुर्गाचा चुलता गादीवर आला. त्याने चालुक्याचा पूर्णतः निपात केला. चालुक्य पूर्ण आपल्याला ह्या कृष्णा पहिल्यानं संपवलेले दिसतात बघा. चालुक्यानं पूर्ण संपवले. त्याने आपल्या पराक्रमाने राजाच्या सीमा विस्तारल्या. महाराष्ट्रात शिलाहार या छोट्या सत्तेने पहिल्या कृष्णाचे मांडलिकत्व स्वीकारले. गंगावाडीवर आक्रमण केले. तेथील गांग राजाने कृष्णाविरुद्ध पराक्रमाची शर्त केली. परंतु गंगाला जो पराभव गंगा घराणे त्याला पराभव करायला गांग आपण म्हणलेला. कृष्णाने महाराष्ट्रात भक्कम आपल्याला काय म्हणता येईल की मजबूत पद्धतीनं प्रशासन राबवलेलं दिसतं बघा. पहिला कृष्ण शिल्पकलेचा भोगता होता. शिल्पकला त्याच्यापासून सुरुवात झाली. तर औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येथील अखंड शिल्पात कोरलेल्या कैलास लेण्यामुळे होय. कैलास लेणी कोरण्यामध्ये त्याचं महत्वाचं काम आहे. कैलास लेण्यात महत्वाचं योगदान आपल्याला कोणाचं कृष्णा पहिल्याचं दिसतं. कृष्णा पहिल्याचं योगदान त्यामध्ये आपल्याला दिसतं बघा. तो हिंदू धर्माभिमानी होता आणि त्याने मोठ्या प्रमाणावर ब्राह्मणांसाठी दान धर्म केला. कैलासनाथ टेम्पल म्हणलेलं आपलं येलोरा मधले असणार कैलासनाथ टेम्पल. कैलासनाथ मंदिर लार्जेस्ट रॉक कट हिंदू आर्ट. लार्जेस्ट रॉक कट हिंदू स्ट्रक्चर ॲट येलोरा. हे आपल्याला ह्याच काळात आलं. रिप्रेझेंट क्लायमॅक्स ऑफ रॉक कट फेज ऑफ इंडियन आर्किटेक्चर. इट इज सिमिलर टू लोकेश्वर टेम्पल ॲट पदकल इन कर्नाटका. पदकल मधल्या लोकेश्वर टेम्पल सारखंच हे असणार आहे बघा. द बेस्ट स्पेसिमेन ऑफ द स्कल्पचर इनसाइड आर द स्कल्पचर पॅनल ऑफ दशावतार अँड द भैरवा. स्कल्पचर मध्ये काय दशावतार आहे बघा. स्कल्पचर शिल्पकलेमध्ये काय आपल्याला जे दिसतं दशावतार अँड द भैरवा. भैरवा. रावण शेकिंग द माउंटेन. कैलास माउंटेन मध्ये काय रावण शेकिंग आपल्याला दिसतं. रावण शेकिंग पण आपल्याला त्याचमध्ये दिसतं. रावण शेकिंग माउंटेन ॲट कैलास. कैलासनाथ टेम्पल त्या ठिकाणचं हे त्याचे जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे बघा कोणाचं कृष्णाचं. डान्सिंग शिवा आणि विष्णू. नृत्य करणारा शिवा आणि विष्णू त्याच्याबद्दल माहिती.
लक्ष्मी लिसनिंग टू म्युझिक, लक्ष्मी जी आहे ती गाणं ऐकत असतानाचं जे आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसतं बघा. लक्ष्मी लिसनिंग टू म्युझिक. ही आपल्याला याचं कॉन्ट्रीब्युशन दिसतं बघा, योगदान आहे कोणाचं, राष्ट्रकुटाच्या कृष्णा पहिल्याच्या राजाचं. त्याच्यानंतर ध्रुव नावाचा राजा, ध्रुव, त्याच्यानंतर ध्रुव नावाचा राजा आहे बघा. हे बघून एकदा पटपट पटपट, मग ध्रुव नावाच्या राजाकडे आपण जाऊया. चला ध्रुव नावाच्या राजाकडे आपण जाऊया आता. भैरव काय म्हणतात त्यामध्ये, शिवा नाचणारा नृत्य पण आपल्याला त्यामध्ये दिसतो. ध्रुव 700 किती बघा 80 पासून ते 93 पर्यंत असणारा कालखंड आहे. 780 ते 793 एडी हा आपल्याला याचा कालखंड. कोणाचा, ध्रुव.